नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्ही बरोबर ओळखलत की ही आहे धनलक्ष्मीची कुंचन सेवा. तर ही दाक्षिणात्य भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये खूप खूप प्रभावी आणि त्यांच्याकडे जवळपास रोजच ही सेवा असते. त्यांच्याकडे हा कुंचम भरलेलाच असतो. पण आपल्याकडे अजून ही सेवा तेवढी माहिती नाहीये, तेवढी प्रचलित नाहीये. तर आपल्याकडे लक्ष्मी मातेच्या आपण बऱ्याचशा सेवा करतो. म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत करतो, जे मार्गशीर्षचं महालक्ष्मी व्रत असतं ते करतो. तर असेच बरेच लक्ष्मी व्रताची जी व्रतं आहेत ती आपण करतो. हे व्रत नाही आहे, पण ही एक प्रकारची सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर सर्वात पहिले मला तुम्हाला सांगायला आवडेल की लक्ष्मीला प्रसन्न करणं म्हणजे फक्त पैसा, धन, सोनं, चांदी हे यावं यासाठी नाही, तर लक्ष्मी माता आपल्या स्वरूपात सुख, समाधान, शांती, आरोग्य या सगळ्या गोष्टींसाठी असणं पैशांपेक्षा सुद्धा खूप जास्त कधी-कधी महत्त्वाचं असतं. पण दोन्ही गोष्टी आपल्याकडे असाव्या. जर आपल्याकडे ती गोष्ट असेल तरच आपण ती दुसऱ्यांना देऊ शकतो. आणि माता लक्ष्मी तुम्ही जर महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकात वाचलं असेल, तर माता लक्ष्मी अशाच लोकांच्या घरात राहणं हे करते की जे देतात नेहमी दुसऱ्याला. कारण माता लक्ष्मीला असं वाटत असतं की जर मी ह्याला दिलं आणि ह्याने जर पुढे कोणाला दिलंच नाही तर काय उपयोग. तर म्हणून आपले हात नेहमी असे देणारे असावेत. तेव्हा आपल्याला 10 पटाने कुठलीही गोष्ट न अपेक्षा करता परत मिळत असते. तर मला तर खूप आवडतं की लक्ष्मी मातेचे जे पण काही वेगवेगळे व्रत किंवा वेगवेगळ्या पूजा जे पण काही असेल, वरदलक्ष्मी व्रत असतं या आपल्या दक्षिणेच्या बाजूला. तर त्यांच्याकडे बघा खूप सुंदर देवपूजा इतकी सुंदर मांडली जाते. लक्ष्मी मातेची पूजा इतकी सुंदर केली जाते. म्हणून त्यांच्याकडे बघा तुम्ही खूप धन, धान्य, पैसा सगळ्या बाबतीत ते खूप असे उंचावलेले असतात. म्हणजे कारण माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती अखंड असते. तर तसंच आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीची कृपा अखंड राहो, तिचा वास अखंड आपल्या घरामध्ये राहो, यासाठी ही खूप 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 अशी सुंदर सेवा आहे. मला पण माहिती नव्हती. मला पण ज्या आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मधल्या शीतलताई आहेत, तर त्यांनी ही सेवा सुरू केली आणि त्यांच्या थ्रू मला ही सेवा कळली. आणि असं नाहीये की हे कुंचम फक्त म्हणजे सेल करण्यासाठी म्हणून मी म्हणत नाहीये, पण एक सेवा केली ना की एक वेगळंच समाधान मिळतं आणि वेगळंच शांतता वाटते मनाला. आणि खूप सोपी सेवा आहे. आपण इतर जशा पूजा खूप काही काही मांडतो तसं काहीच नाहीये. तुम्हाला यात व्रत करायचंय तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालतं. अगदी साधी सोपी सेवा आहे. तर म्हणून तुम्हाला पण आवडेल अशी सेवा करायला, तर तुम्ही ही नक्की करा. तर चला आता मी पूजा मांडली आहे, पण मी तुम्हाला दाखवते सुरुवातीपासून की या पूजेसाठी काय काय लागतं आणि कशी ही पूजा करायची. तर या कुंचन सेवेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट यासाठी लागते ते म्हणजे हे कुंचन. तर हे कुंचन तुम्ही पितळेचं घेऊ शकता, तांब्याचं घेऊ शकता किंवा चांदीचं घेऊ शकता. याच्यामध्ये वेगवेगळे आकार सुद्धा म्हणजे साईज सुद्धा आपल्याला मिळतात. तर हे मी पितळेचं कुंचन घेतलेलं आहे. याच्यावरती बघा वरती लक्ष्मी मातेचा चिन्ह आहे, फोटो आहे. त्यानंतर विष्णूंची प्रतीक आहेत, शंख, चक्र आणि तिलक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची खूप गोष्ट ती म्हणजे की तांदूळ म्हणजे अक्षदा, ज्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यानंतर ही पंचरत्न असतात. त्याच्यामध्ये पोळ आहे, रुबी आहे, असे हे 5 प्रकारचे रत्न आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जे माता लक्ष्मीला प्रिय असतात त्या म्हणजे या कवड्या. तर या तुम्ही 2, 4, 5, 7, 11 अशा प्रमाणामध्ये घेऊ शकता. त्यानंतर हे आहे गोमती चक्र. तर हे सुद्धा तुम्ही तशाच प्रमाणात घेऊ शकता. तर त्यानंतर याच्यामध्ये आहे त्या म्हणजे हे आहे चांदीचं कमळाचं फूल छोटंसं, जे महालक्ष्मी आईला कमळाचं फूल खूप प्रिय आहे, तर ते हे फूल आहे. त्यानंतर ह्यांना म्हणतात गुंजा. तर हे असे केशरी रंगाचे असतात आणि ह्याच्यावरती काळ्या रंगाचा असा वरती एक ठिपका असतो. तर हे खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, तर त्या कुठे कुठे सगळ्या मिक्स होऊन जातात आणि दिसत नाहीये. तर ह्या अगदी सांभाळून ठेवा तुम्ही व्यवस्थित. हे गुंजा मी 5 घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि या आहेत बांगड्या. कोणी हिरव्या घालतं, कोणी लाल घालतं, कोणी पिवळ्या घालतं, तर त्याच्यानुसार त्या बांगड्या आहेत.
तसंच हे आहेत मोती. ही सगळी रत्न माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, तर म्हणून ह्या सगळ्या रत्नांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं बांगड्या, देवीला जो साज शृंगार दिला जातो तर त्याच्यासाठी त्या बांगड्या. त्यानंतर हे केशर आहे, हे पण महालक्ष्मीला खूप प्रिय असतं. आणि मांडणी करताना खाली आपल्याला जे नाणी आहेत तर ती ठेवायची असतात. तर मी 5चे कॉईन घेतले, तुम्ही 1चा किंवा 2चे किंवा 10चा असे कॉईन घेतले तरी चालेल. तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सुरुवात ही स्वस्तिक चिन्हापासूनच होते. आणि ही पूजा तुम्ही वेगळी सुद्धा मांडू शकता चौरंगावर, किंवा शक्यतो तुम्ही तुमचं देवघर असेल ना तर देवघराच्या समोर तुम्ही ही पूजा मांडा, ती जास्त प्रभावशाली असते. तर आता मी स्वस्तिक काढून घेतलं, त्यावरती असा लाल रंगाचा असं छान असं वस्त्र अंतरलंय. पिवळं सुद्धा चालतं पण शक्यतो लाल रंगाचंच घ्या. आणि मी हे ताईंकडून ना हे पवित्र जल सुद्धा त्यांनी मला पाठवलंय आणि खूप सुंदर आहे हे. मोगऱ्याचा याच्यामध्ये सुगंध येतो. आणि जेव्हा आपल्या मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे देवघरामध्ये सुद्धा आपण असा हा छान स्प्रे करू शकतो. मी या वस्त्रावरती स्प्रे केला म्हणजे माता लक्ष्मीचं याच्यावरती संपूर्ण असं जे स्थान बनणार आहे ना ते अगदी सुगंधित असं वाटलं पाहिजे. तर म्हणून मी याच्यावरती हा स्प्रे केला आणि खरंच खूप छान मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. तर आता ही जी पूजा आपल्याला मांडायची म्हणजे हे जे कुंचन आपल्याला ठेवायचे, तर त्याच्यासाठी एक ताट तुम्ही घ्या, पितळेचं घ्या किंवा दुसरं कुठलंही घेतलं तरी चालेल. तर मी थोडंसं मोठं ताट घेतलं हे पूजेचं, म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण जी मला पूजा मांडायची आहे ती मी एकाच ताटामध्ये मांडणार आहे. तर आता ही माझी छोटी समई आहे, पण ती आता मी माता लक्ष्मीला स्थान बनवण्यासाठी मी त्याचा वापर करते. तर अशा आपल्या पूजेच्या वेगवेगळ्या वस्तू असतात, त्याच्यामधून तुम्ही काही कमी जास्त करून त्या वस्तू तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पूजेमध्ये वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये मी पहिले अक्षदा ठेवल्या आहेत आणि त्याच्यावरती मी आईला विराजमान करणार आहे. तर अक्षदांवरती कधी हळदी कुंकू घालायचे आणि त्यानंतर देवी देवतांची तिथे स्थापना करायची. तर ही माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे धनलक्ष्मी मातेची, ही मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतलेली आहे. आणि आता आई लक्ष्मीला मी तिथे स्थापन केलेलं आहे. तर लक्ष्मी माता स्थानापन्न झाल्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू घालायचंय, त्यानंतर थोड्याशा अक्षदा घालायच्या. त्यानंतर आई लक्ष्मीला अशी प्रार्थना करायची की आई, आज मी ही तुझी सेवा सुरू केली आहे, तर या सेवेमध्ये तुझा नेहमी वास असू दे, तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये कायम असू दे. आणि मग त्यानंतर पुढे आपल्या पुढच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे. तर धनलक्ष्मी मातेचं हे कुंचन भरताना सुरुवात आपल्याला हळद, कुंकू आणि चंदन याच्यापासून करायची. हे जे कुंचन आहे त्या कुंचन मध्ये बघा वरती माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यानंतर हे बालाजींचं तिलक आहे, त्यानंतर शंख आणि चक्र अशा 3 गोष्टी याच्यावरती आहेत. तर प्रत्येकाला आपल्याला हळद, कुंकू आणि केशराचं टिपके लावायचे आहे तिथे. तर हे जे कुंचन मी आता घेतलंय किंवा हे जे सगळं पण मी सामान मागवलेलं आहे, तर मी तुम्हाला जसं म्हटलं की मी हे शीतलताईंकडून मागवलंय. तर आता सध्या तुम्ही हे बुक करून ठेवा, कारण आता सध्या त्यांच्याकडे गुढीपाडवा आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतोय, तर त्याच्यासाठी ऑलरेडी त्यांच्याकडे खूप सारी ऑर्डर आहे आणि पॅकिंग करणं खूप कठीण होऊन जातं. कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही किती साऱ्या गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन त्यांना व्यवस्थित पॅक करावी लागते आणि तुमच्यापर्यंत पोचवायची असते. तर म्हणून तुम्ही आता सध्या बुकिंग करून ठेवा, मग ताई हळूहळू नंतर तुम्हाला प्रकट दिनानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवून देतील. मग त्यानंतर कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला किंवा एकादशीला तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता. तर माझा आजचा जो हा योग होता ना, हा अगदी दुग्ध शर्करा असा हा योग झाला होता. कारण मला हे जे सामान आहे मला म्हणजे कालच मिळालं, शुक्रवारीच मिळालं, संध्याकाळीच मिळालं. आणि ही पूजा आहे ना मला म्हणजे संध्याकाळी जो आपला प्रदोष समय असतो ना त्या समयीच माझी ही पूजा झालेली आहे. तर शुक्रवार होता आणि त्यामध्ये एकादशी होती, म्हणजे खरंच दुग्ध शर्करा योग. आणि जेव्हा पण देवाला आपल्याकडून जी सेवा करायची असते ना तर ती आपल्याकडून होऊनच जाते. तर म्हणून मीही जसं सामान आलं तसं लगेचच मी सेवेला सुरुवात केली. तर बघा अशा प्रकारे कुंचनला हळद, कुंकू आणि चंदनाचा टिक्का लावून घ्यायचा आहे, सुंदर सजवायचंय आपल्या कुंचनला. आणि त्यानंतर आई लक्ष्मीला मोगऱ्याचा असा सुगंधी असा गजरा मी अर्पण केला.
आणि इथे जे कुंचन आपल्याला ठेवायचं असतं तर ते ह्याच्यावरती कॉईनवरती म्हणजे नाण्यांवरती ठेवायचं असतं, कारण ही धनलक्ष्मीची सेवा आपण करतोय. तर तिचं जे स्थान आहे ना तर ते लक्ष्मी म्हणजे धनावरतीच असलं पाहिजे. तर म्हणून हे कॉईन मी 5चे कॉईन घेतले. तुम्ही 1चा घ्या, 2चा घ्या, 10चा घ्या, कुठलेही कॉईन घेऊ शकता. तर अशा गोल स्वरूपात किंवा कमळाच्या स्वरूपात छान असे कॉईन खाली ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे ही नाणी ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे तुम्ही कुंचन आपण छान सजवून घेतलंय तर ते कुंचन त्याच्यावरती ठेवायचं आहे. तर या कुंचनमध्ये सुरुवातीला मी थोड्याशा अक्षता घातल्या यामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये हळदी कुंकू पहिले अर्पण करायचे. अक्षता एकदम सगळ्या घालायच्या नाहीयेत, थोड्या थोड्या घालायच्या. तुम्ही या अक्षतांमध्ये हळद सुद्धा मिक्स करून हळदीच्या ज्या अक्षता असतात तशा सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर बघा ताईंनी मला हे पण एक खूप सुंदर असं हे विष्णूंचं जे चिन्ह आहे, शंख चक्र जे आहे ते पाठवलं होतं. तर ते पण मी त्या कुंचनच्या समोरच ठेवलं आणि अतिशय सुंदर आणि उठून दिसत होतं ते. तर आज माझ्याकडून माता लक्ष्मींची आणि भगवान विष्णूंची दोघांचीच अशी ही एकत्रितरित्या सेवा घडून येत होती. तर कुंचनमध्ये मी आता हळद आणि कुंकू घातले. त्यानंतर इथे तुम्ही दीप प्रज्वलित करून घ्या. माझा बघा दिवा मागे देवाचा चालूच आहे, तर म्हणून मी दिवे जे लावलेत ते सध्या खाली ठेवलेत, कारण इथे तेवढी जागा नाहीये आणि शक्यतो तुम्ही तुपाचाच दिवा लावा. तर आता ह्या कुंचनमध्ये बघा मी थोडे परत एकदा तांदूळ घातले. त्यानंतर याच्यामध्ये ज्या कवड्या होत्या त्या कवड्या घालायच्यात. त्यानंतर गोमती चक्र घालायचे. एक एक गोष्ट घातल्यानंतर थोडे थोडे तांदूळ घालायचे आणि एक एक जसं आपण एक लेयर बनवतो ना तशी ही गोष्ट बनवायची आहे. तर आता यामध्ये मी गोमती चक्र घातले, थोडेसे तांदूळ घातले. त्यानंतर हे जे आता रत्न आहेत, जे गुंजा आहेत, मोती आहेत ते यामध्ये घातले. त्यानंतर पुन्हा मग थोडे तांदूळ घालायचेत आपल्याला याच्यावरती आता. त्यानंतर आता जे 5 रत्न आहेत म्हणजे पोळं, रुबी, मोती, पुष्कराज असे जे 5 रत्न आहेत तर ते 5 रत्न याच्यामध्ये घालायचे. तुम्हाला जर माहिती असेल तर समुद्र मंथनातूनच हे सगळे रत्न आले होते आणि लक्ष्मी देवी सुद्धा समुद्र मंथनातूनच आल्या होत्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना लक्ष्मी देवींना खूप प्रिय आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल की ज्या ज्या गोष्टी आपण या कुंचनमध्ये भरतोय तर त्या लक्ष्मी देवीला ज्या प्रिय आहेत त्या सगळ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये भरतोय. तर अशा प्रकारे बघा आता एक 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 गोष्ट घालून मी हा कुंचन हळूहळू भरतोय आपला. तर म्हणून तांदूळ तुम्ही एकाच वेळी सगळे तांदूळ घालू नका. अक्षदा हळूहळू जसे तुम्ही एक एक वस्तू घालताय तसे हळूहळू याच्यामध्ये घाला. तर ह्याच्यामध्ये आणखीन आहे ना लवंगा सुद्धा असतात, म्हणजे चांदीच्या असतात. लवंगा, अक्षदा चांदीच्या आणि त्यानंतर सुपारी सुद्धा येते. तर ते ताईंनी मला पाठवलं नव्हतं, कारण सध्या अवेलेबल नव्हतं त्यांच्याकडे. तर ज्या वस्तू होत्या त्या वस्तूंनी मी हे कुंचन भरलेलं आहे. तर आता त्यानंतर मी लक्ष्मी मातेला जे प्रिय असतं ते म्हणजे केसर. तर केसर ह्यामध्ये घातलं, कुंचनमध्येही घातलं आणि दिव्यांमध्येही थोडंसं घातलं. हे दिवे खरंच खरंच खूप खूप सुंदर आहेत. तुम्ही नक्की घेऊन बघा. यातला एक जो दिवा आहे ना तो 6:30ला मी दोन्ही म्हणजे 6:30 वाजता मी दोन्ही दिवे लावले होते आणि अक्षरशः 10:30 वाजेपर्यंत माझा एक दिवा चालू होता. इतका वेळ हे दिवे खूप छान जळतात आणि संपूर्ण जळतात. प्युअर तुपाचे दिवे आहे ते. तर त्यानंतर बघा ज्या देवी आईला आवडतात शृंगार त्या म्हणजे त्या बांगड्या मी त्याच्यामध्ये घातल्यात. या बांगड्या जर जास्त प्रमाणात तुमच्याकडे असतील तर तुम्ही या छान ताटामध्ये सुद्धा बाजूला अशा सुंदर अशा सजवू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ पूर्ण तांदळाची रास आहे ती पूर्ण थोडी वरपर्यंत छान अशी भरून घेते. तर हा कुंचन आता पूर्णपणे माझा भरून झालेला आहे. त्यानंतर आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा हळद आणि कुंकू अर्पण करते आणि त्यानंतर शेवटी आता जे महालक्ष्मी मातेला जे चांदीचं कमळ होतं छोटंसं तर ते मी हे पुढे लावते. ते दिसायला पण मग खूप सुंदर दिसतंय याच्यामध्ये. चांदी माता लक्ष्मीला खूप प्रिय असते म्हणून चांदीच्या गोष्टींचा जास्तीत जास्त याच्यामध्ये समावेश केला जातो. तर माझ्याकडे हा माता लक्ष्मीचा चांदीचा एक कॉईन आहे. तर तो कॉईन ही जी आपली तांदळाची रास आहे, जे कुंचन आपण पूर्ण भरलेलं आहे, तर त्याच्या सगळ्यात शेवटी अगदी वरती हे नाणं आपल्याला म्हणजे ठेवायचं आहे. आणि बस आपलं कुंचन आता संपूर्ण भरून झालंय. आणि त्यानंतर ह्याच्यावरती माता लक्ष्मीला जे आवडतं ते म्हणजे की गुलाबाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल तुम्ही इथे वरती ठेवायचंय.
तर ही सगळी सेवा करत असताना तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा, तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा किंवा तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणू शकता. माता लक्ष्मीचे जे जे स्तोत्र मंत्र, ओम महालक्ष्मी नमः असे माता लक्ष्मीचे जे जे मंत्र स्तोत्र जेही असतील तर ते तुम्ही सतत म्हणत राहा. पूजा करताना सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून मी स्वस्तिक काढलं तेव्हापासून संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या मुखामध्ये अखंड नाम माता लक्ष्मीचं असलं पाहिजे. त्यानंतर ह्या छोट्याशा अशा गजलक्ष्मी आहेत ते या मी लक्ष्मी मातेच्या बाजूला ठेवते इथे. आणि अशा प्रकारे आपली ही कुंचनची सेवा पूर्ण झालेली आहे. तर ही सेवा तुम्ही दर मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी अशा दिवशी करायची. जेव्हा पण तुम्ही सेवा करताय तर त्या दिवशी माता लक्ष्मीला जे आवडतं ते म्हणजे खीर आवडतात देवींना, तर तुम्ही तांदळाची खीर बनवा, शेवयांची खीर बनवा. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या खीर तुम्ही बनवू शकता. तुम्ही दान करू शकता. पिवळ्या रंगाचं काही तुम्ही दान करू शकता. तर अशी ही साधी, सोपी, सरळ अशी धनलक्ष्मी मातेची सेवा आपल्या नशिबाने आणि आपल्या भाग्याने आपल्यापर्यंत आली आहे, पोचली आहे आणि आपण खरंच ही करून आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घेऊन येऊ शकतो. आणि माता लक्ष्मीचा अखंड वास, अखंड आशीर्वाद, कृपा आपल्या सगळ्यांवरती राहील अशीच मी आई लक्ष्मीकडे प्रार्थना करते. अशा प्रकारे ही आपली धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे आणि खूप छान, खूप मस्त वाटतंय. मला खूप भारी वाटतंय. म्हणजे आई लक्ष्मीचा वास घरात आहे असंच नेहमी मला वाटत असतं. आणि आणखीन किती म्हणजे वेगवेगळ्या सेवा करू किंवा आणखीन किती छान छान सेवा माहिती पडतील ना तेव्हा तशा आपण करत राहायच्या छान छान. आणि शीतलताईंना धन्यवाद की त्यांच्यामुळे मला ही सेवा कळली आणि आणखीन बऱ्याच लोकांपर्यंत ती पोचली. असं म्हणतात की ही सेवा केल्याने तुमच्या घरातली जी पण काही अडलेली कामं असतात, जे पण पैशांचं काही अडलेलं असतं, कर्जबाजारी झाला असाल तर ही सेवा करा. त्याच्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमचे जे पण काही मार्ग अडलेले असतील ना ते मोकळे होतील. तर मी तर म्हणेन की अगदी निस्वार्थ मनाने सेवा करा. आईला जे द्यायचंय, जेवढं द्यायचंय तर ती नक्कीच देते. पण ज्यांची कामं अडली असतील त्यांनी संकल्प करून करू शकता. पण मी कधीच कुठलीच पूजा संकल्पयुक्त करत नाही. कारण मला असं वाटतं की देवाने जेही द्यावं त्यांच्या मनाने द्यावं, त्यांच्या इच्छेने द्यावं. पण सेवा आपण करायची, कारण सेवा केल्याने वेगळाच भाव निर्माण होतो, वेगळंच घरात वातावरण आणि वेगळंच समाधान वाटतं. जसं आपण उंबरठ्यावर लेपन करतो, बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी ताई लेपन करतात आता आणि तुम्ही त्या लेपनाचे अनुभव घेत असाल की किती सुंदर वाटतं. ती लेपनाची जी पण पद्धत आहे ती पण दक्षिण भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात केली जाते. ते रोजच्या रोजच उंबरठ्यावरती लेपन करतात आणि आपण बघा मंगळवार, शुक्रवार देवीचे जे वार असतात तेव्हा आपण लेपन करतो. आपल्याला किती सुंदर अनुभव येतो. तर तसंच हे सुद्धा म्हणजे लक्ष्मी कुंचम, धनलक्ष्मी कुंचमची सेवा आहे ना, ही पण तुम्ही करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करा. पण मी तर सांगेन की करा, फक्त पैशासाठी नाही. पण आज जी सगळ्या घरांमध्ये, बहुतेकशा घरामध्ये जी सुख शांती कुठेतरी असं हरवल्यासारखं झालंय ना, तर ते नक्की घरामध्ये एक अगदी चैतन्याचं असं वातावरण निर्माण होईल. आणि त्याच्यासाठी का होईना आपण स्वतःसाठी नाही, आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी, निसर्गासाठी, मी तर हेच समजते की
जे ही आता जी निसर्गाची हानी होते, निसर्ग ही सुद्धा एक मोठी लक्ष्मीच आहे. तर म्हणून मी माता लक्ष्मीला ही पण प्रार्थना करेन की आई, जे पण काही धनधान्य समृद्धी किंवा जी समृद्धी करायची आहे ना, ती निसर्गाची सुद्धा समृद्धी होऊ दे. सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू दे की सगळ्यांनी निसर्गाची काळजी घ्यावी आणि सगळीकडे माता लक्ष्मीचा असा वावर छान असावा आणि सगळे सुख समाधानी आणि शांततेने जगावे. तर चला, तुम्हाला ही आजची माहिती, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्याआधी एक गोष्ट तुम्ही मला विचारालच की ताई, हे सगळं सामान तू कुठून घेतलंयस? तर हे सगळं सामान मी स्वामी मूर्ती आर्ट मधून घेतलंय. स्वामीमय लाईफ अँड शीतल असं चॅनल आहे त्या ताईंचं, मी त्या ताईंकडून घेतलंय. बऱ्याचशा ताईंनी घेतलं सुद्धा आणि सेवा सुद्धा सुरू केली आहे. मीच सगळ्यात पाठी राहिली असं मला वाटतंय, पण तुम्ही पण पाठी राहू नका. छान असं घ्या. ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की तांब्याचं आहे, चांदीचं आहे, पितळेचं आहे. मी पितळेचं घेतलंय. जशी आपली क्षमता असेल तसं आपण करायचं. मी विचार केला की पहिले मी सेवा तर सुरू करू, मला जसे अनुभव येतील तसं मग मी नंतर, मला जसं जसं चांगलं वाटेल तसं मग मी नंतर चांदीचं वगैरे असं घेईन. पण सुरुवात मी पितळेपासून केली आहे, तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचेल आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. तर चला, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.